नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहे, ते सुद्धा बोटनेक मध्ये. तर बोटनेक मध्ये ब्लाऊज डिझाईन आपण इथे बघणार आहे. तर अस्तरचा ब्लाऊज आहे आणि बघा, हे छोटासा काट आहे, याच्यापासून आपण इथे डिझाईन तयार करणार आहे. तर बघा, याच्या आधी तुम्हाला मी मापे समजून सांगते. तर हे अस्तरचा काठ साईडला ठेवून देते, त्याचबरोबर ब्लाऊज पीस सुद्धा मी साईडला ठेवून देणार आहे आणि अस्तरवरती तुम्हाला मी मापे समजून सांगणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी अस्तर कट करून घेतलेलं आहे. शोल्डर मी घेतलेलं आहे बघा 7 इंचाचं. अशा पद्धतीने शोल्डर 7 इंचाचं घेतलेलं आहे. मुंडा सुद्धा बघा 7 इंचाचा घेतलेला आहे, कारण हा ब्लाऊज आपला बोटनेक आहे. तर बघा, 8.5 इंच हे छातीचं माप आहे आणि 1.5 इंच हे शिलाई मार्जिन. त्यानंतर खालच्या साईडने बघा 8 इंच हे कमरेचं माप, टक्स धरून 8 इंच कमरेचं माप आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे अर्धा इंच एक्स्ट्राचं आहे, ती कट करून काढायचं आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने मी ही लाईन आखून घेते आणि ते कट करून घेते. तर कमरेचं माप हे आपलं 28 इंच आहे, त्यामुळे इथं 8 इंच कंबर घेतलेली आहे बघा. त्यानंतर बघा, इथे मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा, गळा रुंदी जी आहे ती मी 4.25 इंचाची इथे घेतलेली आहे. तुम्हाला शोल्डर पट्टी जशी हवी तशी तुम्ही इथे गळा रुंदी घ्यायची आहे. शोल्डर पट्टी जर छोटी हवी असेल तर गळा रुंदी 4 इंच घ्यायची आहे. खालच्या साईडने सुद्धा मी 4.25 इंच घेतलेला आहे आणि 4.25 इंचाचा हा पूर्ण चौकोन इथे मी तयार करून घेतलेला आहे. तर बघा, कोणताही बोटनेकचा गळा असू द्या, अशा पद्धतीने 4.25 इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर डिझाईनसाठी खालचं जे कापड आहे ते वापरायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने खालच्या साईडने मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जे मध्यभागी आपलं कापड राहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. त्यानंतर बघा, इथे आपण हा गळ्याचा गोल आकार देऊन घेऊया. या पद्धतीने बघा, गोल आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा बघा, इथे जसं आपण पानगळ्याला आकार देण्यासाठी कोना तयार करण्यासाठी काढतो तसं मार्किंग करून घ्यायचं आहे 2 इंचावरती आणि या साईडने अर्धा इंचावरती. तर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने हा चौकोन तयार करून घेतलेला आहे मी. आणि बघा, अशा पद्धतीने इथे आपल्याला पानगळ्याचा शेप तयार करायचा आहे. तर बघा, इथे सुद्धा मी अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही सरळ सुद्धा ठेवू शकता, असा आकार न देता सरळ सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर बघा, हा पॉइंट जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, पानगळ्याचा शेप आपल्याला तयार करायचा आहे. जर इथे तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर बघा, इथे मी थोडासा आतून आकार दिलेला आहे, म्हणजेच 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने बघा, आणि हे आता आपण पूर्ण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, हे दोन्ही पार्ट वेगवेगळे इथे निघतील. अशा पद्धतीने बघा, सुंदर असं आपलं हे गळाचा आकार आलेला आहे. तर इथे बघा, तुम्हाला एक साईड मी तयार करून दाखवते. तर बघा, सुईच्या बाजूने आपल्याला ब्लाऊज पीस पसरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती या अस्तरचं कापड ठेवायचं आहे. तर बघा, इथे मी गळा उलटवून घेणार आहे, त्यामुळे सुईच्या बाजूने मांडलेलं आहे, म्हणजे नंतर आपण टीप मारल्यानंतर गळा पलटी करून घ्यायचा. जर तुम्हाला त्याला गोट लावायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट सरळ बाजूनेच अस्तर जोडायचा. तर बघा, या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. जे मार्जिनचं मार्किंग आहे ते इथे मी खडूने करून घेतलेलं आहे. या पद्धतीने जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे त्यांनी. आणि बघा, अगदी त्या मार्किंग वरून आपली टीप येईल अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे, जेणेकरून नवीन करणाऱ्यांना सुद्धा जे आपल्या गळ्याचे डिझाईनचे काने कोपरे असतात ते व्यवस्थित असे येतात.
त्यानंतर बघा ही नॉड सुद्धा आपल्याला इथे लगेच लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपले कोपरा व्यवस्थित निघेल आणि नॉड सुद्धा व्यवस्थित असे अटॅच होईल. तर या पद्धतीने बघा आपल्याला 2-3 वेळा त्याच्यावरून दाब फिरवून घ्यायचा आहे, या पद्धतीने. त्यानंतर बघा हे कापड पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ब्लाऊज पिसाचं कापड, आणि त्याच्यावरतीच आपल्याला दुसरा साईड पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पूर्ण कट करून झालेलं आहे. खालची साईड सुद्धा ही कट करून काढायची आहे, या पद्धतीने. त्यानंतर ह्या पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि छोटे छोटे आकारानुसार कट देऊन घ्यायचे आहेत. बघा हे कट आपले टिपेवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आणि अशा पद्धतीने कट दिल्यामुळे आपला जो डिझाईनचा आकार आहे तो व्यवस्थित येतो, बिघडत नाही. त्यामुळे असे छोटे छोटे कात्रीने कट लावून घ्यायचे आहेत बघा डिझाईनच्या कडेने. त्यानंतर बघा कापड अशा पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचं आहे, या पद्धतीने. बघा अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित आपलं हे कापड उलटवून झालेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, या पद्धतीने. बघा इथे आपण दाबटीप देऊन घेतात. अगदी अस्तरच्या ब्लाऊज पिसावरून अस्तरच्या कडेकडे टिप मारून घ्यायची आहे. बघा अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आणि लेस लावल्यानंतर अस्तरवर दिसणारही नाही. आपली फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने बघा पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता इथे आपण अस्तर सुद्धा जॉईन करून घेऊ, या पद्धतीने. बघा पूर्ण अस्तर आपल्याला ब्लाऊज पिसाला अटॅच करून घ्यायचं आहे. कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने बघा पूर्ण आपलं अस्तर जॉईन करून झालेलं आहे. आता आपण हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा अस्तरच्या कडेने अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहिलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड हे कमी पडणार नाही. तर बघा इथे दोन्ही आपले साईड पार्ट तयार झालेले आहेत ब्लाऊजचे. आता आपण खालच्या साईडने जी काठाची डिझाईन लावणार आहे ती तयार करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हे डिझाईनचं कापड कट करून घ्यायचं आहे अस्तर मधलं, आणि आता ते आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्यामध्ये शिलाई मार्जिन जे आहे ते वाढवून घ्यायचे आहे. तर बघा खालच्या आणि वरच्या साईडने आपण शिलाई मार्जिन घेणार नाही, कारण ती आपण आधीच घेतलेली आहे. तर साईडने फक्त आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, बाकीचं आहे असं आपण हे कापड ठेवून कट केलेलं आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा हे जो आपण काठ घेतलेला होता त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर बरोबर आपलं अर्धा इंच मार्जिन आहे ते धरायचं आहे. बघा नंतर हा काठ कमी जास्त व्हायला नको यासाठी आपण व्यवस्थित आपलं जेवढं आपला 3 इंचाचा काठाची डिझाईन ठेवायची आहे तर 3 इंचाचीच ठेवायची आहे, कमी जास्त व्हायला नको. त्यासाठी आपण अर्धा इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. या पद्धतीने आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊ.
चारही बाजूने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने. आणि आता हे आपण याला सुद्धा आपण छोटे छोटे कट लावून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने छोटे छोटे कट लावायचे आहेत, जेणेकरून हे कापड जे आहे काठाचं ते सहज उलटवलं जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने ते उलटवून घ्यायचं आहे. बघा, उलटवल्यानंतर आपल्याला याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरून आता आपण दाबटीप देऊन घेऊया. या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यावरती लेस सुद्धा लावू शकता, पण इथे मी लेस याला वापरलेली नाही. काठ आहे तसा दिसावं यासाठी मी तसंच ते ठेवलेलं आहे. तर बघा, इथे मार्जिनचं जे अर्धा इंच आहे त्याचं इथे मी मार्किंग दोन्ही साईडला करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपण ते जोडताना आपलं जे माप आहे ते बिघडणार नाही. या पद्धतीने बघा, चारही बाजूने आपलं बरोबर अर्धा अर्धा इंच आलं पाहिजे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने ते एका साईडला आधी जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित ठेवायचं आहे, खालीवर व्हायला नको. लॉक करून घ्यायचं आहे. बघा, कडेला लॉक करून घ्यायचं आहे, दोन्ही कडांना व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. या साईडला सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने. तर तुम्ही इथं बघू शकता, लेस न लावता सुद्धा ब्लाऊजची डिझाईन किती अशी सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. अगदी कुठं सुद्धा आपली टीप एडीवाकडी गेलेली नाही. त्यानंतर इथे आपण टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा, डिझाईनच्या काठावरती आपण जे आपले जे टक्स येते आहेत ते आपण काठावरती टक्स घेणार नाही, थोडस ह्या साईडला घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने जरी केलं तरी चालतंय. अर्धा इंच टक्सचं मार्जिन लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ब्लाऊज पिसाचं कापड अस्तरला जॉईंट आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आणि या पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहे. टक्सला सुद्धा डबल टिप मारून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. बघा, सेम त्याच पद्धतीने आपण या साईडने सुद्धा टक्स घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते अस्तरला जॉईन करून धरायचं आहे, नाहीतर नंतर त्याला फुगा येतो. अशा पद्धतीने बघा, इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे टक्सला. इथं आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण याला लेस लावून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीची इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या कलर प्रमाणे जी ब्लाऊजला सुंदर दिसेल अशा पद्धतीची लेस घ्यायची आहे आणि जॉईन करायची आहे. शक्यतो गोल्डन कलरची जरी आपल्याकडे दुसरी कोणती नसली तरी गोल्डन कलरची आपण प्रत्येक कलरच्या ब्लाऊजसाठी गोल्डन कलरची लेस वापरू शकतो. या पद्धतीने बघा, कोण्यावरती आपला कोणा जो आहे तो अगदी व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची आहे. कोणा बिघडायला नको, त्यासाठी व्यवस्थित आपल्याला लेस बसवायची आहे कोण्यावरती. या पद्धतीने आपल्याला गळ्याच्या डिझाईन नुसार पूर्ण लेस बसवून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपली ही लेस जी आहे ती पूर्ण व्यवस्थित बसेल यासाठी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे बघा लेसला. तर बघा इथे लेस थोडीशी एक्स्ट्राची धरून मी कट केलेली आहे आणि लेस दुमडून घेतलेली आहे. आणि इथं बघा दुमडून लेस घेतल्यानंतर आपल्याला इथे 4-5 वेळा दाब फिरवून घ्यायचा आहे, म्हणजेच टिप जी आहे ती व्यवस्थित बसेन, लेस निघणार नाही. त्यानंतर आता या लेसवरून आपण डबल टिप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा डबल टिप आपल्याला मारून घ्यायची आहे. तुमची कसलीही लेस असू द्या, छोटी मोठी, ज्यावेळेस आपण लेस बसवू त्यावेळेस लेसच्या कडेने आपल्याला म्हणजेच लेसवरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी लेस बसवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून डबल टिप मारून घेत आहे बघा या पद्धतीने. या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा अशा पद्धतीचे इथे आपला बोटनेकचा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर बघा अशा पद्धतीचा हा इथे तयार झालेला आहे ब्लाऊज. त्यानंतर या बाह्यांची सुद्धा मी या स्लीवची सुद्धा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गळा कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा.